हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की इंट्राडे स्टॉक ट्रेडिंग कशी करायची. इंट्राडे स्टॉक ट्रेडिंग करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आपला एक टॉपिक असतो तो म्हणजे स्टॉक सिलेक्शन कशी करायची, की जेणेकरून आपण सिलेक्ट केलेल्या स्टॉकमध्ये जास्तीत जास्त मूवमेंट येणार आणि आपल्याला प्रॉफिट होणार. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की स्टॉक सिलेक्शन कसे करायचे. तर स्टॉक सिलेक्शन करण्यासाठी आपण एक टूल वापरणार आहे ज्याचं नाव आहे इंट्राडे स्क्रीनर. इंट्राडे स्क्रीनर हे गुगलवरती फ्री टूल आहे. यामध्ये फक्त लॉग इन करावं लागतं. त्यामध्ये आपल्याला बरीचशी माहिती मिळून जाते. तर सर्वात आधी आपल्याला गुगलवरती इंट्राडे स्क्रीनर सर्च करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशी एक वेबसाईट येणार, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येणार आहे. यामध्ये लॉग इन करावं लागणार आहे. त्यानंतर असा इंटरफेस आल्यानंतर आपल्याला इथं एक दिसतंय सेक्टर ओव्हरव्ह्यू. ओके, सेक्टर ओव्हरव्ह्यूमध्ये आपल्याला जे स्टॉक पाहिजे ते मिळणार आहेत. ते कशाप्रकारे सिलेक्ट करायचे त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. तर सर्वात आधी टॉपिक असतो की हाऊ टू सिलेक्ट द स्टॉक. हा आपल्याला सर्वात आधी महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक असतो. तर सर्वात आधी काय करायचं की आपण निफ्टी बघायचं. निफ्टी जर अप जात असेल म्हणजे बुलिश असेल तर आपल्याला बुलिश स्टॉक घ्यायचे. निफ्टी जर डाऊन जात असेल तर बिअरिश स्टॉक घ्यायचे. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे की निफ्टी बुलिश सिनारिओमध्ये काय करायचे. निफ्टीच्या बुलिश सिनारिओमध्ये आपण बघणार आहे इंट्राडे स्क्रीनर. त्यामध्ये एक बुलिश सेक्टर असणार आहे, मोस्ट बुलिश सेक्टर जो टॉपला असतील तो घेणार आहे आणि त्यामधले फर्स्ट 3 मोस्ट बुलिश स्टॉक आपण वॉच करणार आहे. ज्यामध्ये आपल्याला एंट्री मिळणार त्यामध्ये आपण एंट्री घेणार आहे. ओके, तर सर्वात आधी आपण हा सिनारिओ बघूया की निफ्टी बुलिश असेल तेव्हा काय करायचे. तर आता आपण बघूया की हा चार्ट 22 तारीखचा आहे. तुम्ही इथं बघू शकता की हा चार्ट 22 तारीखचा आहे, 22 एप्रिलचा. ओके, यामध्ये निफ्टीने फर्स्ट हाफमध्ये काय केलं आहे की निफ्टी अपसाईडला गेलेलं आहे. ओके, इथं आपण बघू शकतो फर्स्ट हाफमध्ये निफ्टी अपसाईडला गेलेला आहे. तर फर्स्ट हाफमध्ये आपण काय केले असते की इंट्राडे स्क्रीनरवरती गेल्यानंतर आपण सेक्टर ओव्हरव्ह्यूमध्ये गेलो असतो. त्यामध्ये बघितले असते की सर्वात टॉपला कुठला सेक्टर आहे. तर टॉपला आहे निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल. ओके, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे यामधले स्टॉक आले असते. तर यामध्ये सर्वात टॉपला 3 स्टॉक कुठले आहेत, डिक्झॉन, क्रॉम्प्टन आणि टायटन. तर हे 3 स्टॉक आपण इंट्राडेसाठी सिलेक्ट करणार आणि हेच वॉच करणार आहे. तर सर्वात आधी आपण डिक्झॉनचा चार्ट बघूया. ओके, इथं बघू शकतो आपण डिक्झॉन 22 एप्रिलला इथं बघू शकतो मित्रांनो की अपसाईड रॅली दिलेली आहे फर्स्ट हाफमध्ये. ओके, अशा प्रकारे जर आपण एंट्री घेतली तर अशा प्रकारचा आपल्याला मूव कॅप्चर करता आला असता. ओके, त्यानंतर आपण बघू शकतो की क्रॉम्प्टन स्टॉक होता. तर क्रॉम्प्टनमध्ये पण बघू शकता 22 एप्रिलला क्रॉम्प्टन इथं ओपन झाल्यानंतर एक अपसाईड रॅली दिलेली. यामध्ये पण चांगल्या प्रकारे प्रॉफिट आला असता. आता आपण बघितलं की निफ्टी बुलिश असल्यावरती काय काय करायचे. त्यानंतर आता आपण बघूया की निफ्टी बेरिश असताना कुठला सिनारिओ आपण यूज करणार. ओके, त्यामध्ये काय करणार की निफ्टी इंट्राडे स्क्रीनरला जाणार, मोस्ट बिअरेज सेक्टर, फर्स्ट 3 स्टॉक वॉच करणार. ओके, तर यामध्ये आपण बघूया की हा रिसेंट चार्ट आहे 25 एप्रिलचा. ओके, 25 एप्रिलला निफ्टीने एक बिअरिश मुवमेंट दिलेली आहे. ओके, फर्स्ट हाफला. त्यामध्ये आपण काय करणार की इंट्राडे स्क्रीनरमध्ये जाऊन सेक्टरमध्ये जाणार. सेक्टरमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसतं की एक म्हणजे निफ्टी मीडिया. ओके, एंटरटेन सर्वात डाऊन आहे. त्यामध्ये आपण बघूया की सर्वात जास्त डाऊन कुठले आहेत तर हे 3 स्टॉक आहेत, नेटवर्क, डिश टी व्ही आणि झील. ओके, हातवे पण डाऊन आहे 4%. ओके, सर्वात आधी आपण बघूया की नेटवर्क 18चा चार्ट. इथं आपण बघू शकतो मित्रांनो 25 एप्रिल नंतर 1 वे डाऊन मुवमेंट दिलेली आहे नेटवर्क 18ने. ओके, त्यानंतरचा स्टॉक होता झील एंटरटेनमेंट. आपण बघूया त्यामध्ये पण इथं ओपन झाला आणि एक डाऊन मुवमेंट. यामध्ये पण चांगला प्रॉफिट आपण घेऊ शकलो असतो. त्यानंतर हातवे बघूया. ओके, हातवेमध्ये पण इथं ओपन आणि हा एक डाऊन मुवमेंट. अशा प्रकारचे स्टॉक जर आपण निवडले मित्रांनो तर आपल्याला डेली प्रॉफिट होऊ शकतो. कमीत कमी स्टॉप लॉस लावून आपण जास्तीत जास्त प्रॉफिट गेन करू शकतो. तर ही एवढी इझी मेथड आहे इंट्राडे स्टॉक चूज करायची, सिलेक्ट करायची. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा की जेणेकरून ते पण हा व्हिडिओ बघून चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकतो. व्हिडिओला यूट्यूबवरती जाऊन सबस्क्राईब करा. जेवढे लाईक आणि सबस्क्राईब आले तर मी आणखी अशा प्रकारचे चांगले व्हिडिओ या चॅनलवरती पोस्ट करणार. थँक्यू सो मच.